नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जेएमसी नांदेड 2025 भरतीसाठी नांदेड जिल्हा विशेषवर प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. शिखांचे टिंबटिंब गुरु गोविंद सिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला तख्त सचखंड श्री हजूर साहिब हा प्रसिद्ध गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. गुरु गोविंद सिंगजींनी 1708 मध्ये नांदेड येथेच देह ठेवला होता. त्यांच्या पवित्र स्मरणार्थ हे गुरुद्वारा बांधण्यात आले आहे, जे शीख धर्मियांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असणारे टिंबटिंब शक्तिपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असणारे रेणुकादेवी शक्तिपीठ नांदेड जिल्ह्यात माहूर येथे आहे. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारे रेणुकादेवी शक्तिपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. 3.5 शक्तिपीठे अशी आहेत: तुळजापूरची भवानी देवी पूर्णपीठ, धाराशिव उस्मानाबाद जिल्हा, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी पूर्णपीठ, कोल्हापूर जिल्हा, माहूरची रेणुकादेवी पूर्णपीठ, नांदेड जिल्हा, वणीची सप्तशृंगी देवी अर्धेपीठ, नाशिक जिल्हा. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात मोडतो. नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद या प्रशासकीय विभागात मोडतो. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे. नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात येतो आणि मराठवाडा विभाग हा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो. नांदेड जिल्ह्यात कोणता सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी धरण हे सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. हे धरण गोदावरी नदीवर बांधले असून याला आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखले जाते. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी गोंड आणि भिल्ल या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक आदिवासी जमातींचे वास्तव्य आहेत. उपलब्ध माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमातींमध्ये गोंड, भिल्ल, अंध, परधान, कोलाम यांचा समावेश होतो. विशेषतः किनवट आणि माहूर तालुक्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या लक्षणीय आहे. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत? नांदेड जिल्ह्यात माहूर, कंधार हे किल्ले आहेत. माहूर किल्ला म्हणजेच माहूरगड नांदेड जिल्ह्यात आहे. हे देवी रेणुकेचे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. कंधार किल्ला नांदेड जिल्ह्यात आहे. हा एक भुईकोट किल्ला आहे. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. वैरागड किल्ला हा सातारा जिल्ह्यात आहे. सुरजागड हा गडचिरोली जिल्ह्यात आहे. पुरंदर आणि शिवनेरी पुणे जिल्ह्यात आहे. पारोळा आणि यावेल जळगाव जिल्ह्यात आहे. नांदेड जिल्ह्यातील हिंदू व शीख समुदायाचा टिंबटिंब हा वार्षिक सोहळा बघण्यासारखा असतो. नांदेड जिल्ह्यातील हिंदू व शीख समुदायाचा दसरा हा वार्षिक सोहळा बघण्यासारखा असतो. नांदेड हे शीख धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जिथे श्री हुजूर साहिब गुरुद्वारा आहे. दसरा हा सण हिंदू आणि शीख दोन्ही समुदायांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी गुरुद्वारांमध्ये विशेष प्रार्थना आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच हिंदू मंदिरामध्येही रावणाच्या पुतळ्याचे दहन आणि इतर धार्मिक विधी होतात. त्यामुळे नांदेडमध्ये दसरा हा हिंदू आणि शीख समुदायांचा एकत्रित आणि मोठा सोहळा असतो.
खालीलपैकी कोणती नदी नांदेड जिल्ह्यातून वाहते? खालीलपैकी गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यातून वाहते. गोदावरी नदी नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून वाहते आणि जिल्ह्यातील शेती व जनजीवनासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना जिल्ह्यातील ज्वारीचे कोठार म्हणतात? नांदेड जिल्ह्यातील हदगाव व किनवट या तालुक्यांना जिल्ह्यातील ज्वारीचे कोठार असे म्हणतात. या भागात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. हवामान, जमिनीचा प्रकार आणि शेतीसाठी अनुकूल परिस्थिती यामुळे हदगाव व किनवट तालुके ज्वारी पिकासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे यांना ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. टिंबटिंब हा नांदेड जिल्ह्यातील तालुका आहे. येथे लाकूड कटाईचे कारखाने आहेत. किनवट हा नांदेड जिल्ह्यातील तालुका आहे. येथे लाकूड कटाईचे कारखाने आहेत. किनवट तालुका हा वन संपदेने समृद्ध आहे आणि त्यामुळे लाकूड उद्योगासाठी तो ओळखला जातो. इतर पर्याय आणि त्यांचे जिल्हे आपण पाहणार आहोत. कोपरगाव अहमदनगर जिल्ह्यातील तालुका आहे. जिंतूर परभणी जिल्ह्यातील तालुका. वसमत हिंगोली जिल्ह्यातील तालुका आहे. नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्यात साधारणपणे टिंबटिंब दिशेस आहे. नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्यात साधारणपणे आग्नेय या दिशेस आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर पाहिल्यास नांदेड जिल्हा राज्याच्या दक्षिण पूर्वेकडील भागात स्थित आहे, म्हणजेच तो आग्नेय दिशेला येतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.